ठाण्यामध्ये आपला शिंदे शिवसेनेचा महापौर बसलाय, कसं बघता? खूप उलटापालट झाले होते, कसं बघताय सगळं? नाही, ठाणे महानगरपालिकेमध्ये धर्मवीर आनंदिके साहेबांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी जो कायमस्वरूपी शिवसेनेचा झेंडा आहे, महायुतीचा झेंडा, तो कायमस्वरूपी शिंदे साहेबांनी कायमस्वरूपी ठेवलेला. ह्या वर्षी मला वाटतं बिनविरोध आपले दोन्ही महापौर, उपमहापौर, शिवसेनेचा महापौर पिंपळे मॅडम झाल्यात आणि कृष्णा पाटील उपमहापौर झालेत. आमच्या दोन्ही आज बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला महायुतीमध्ये 104 नगरसेवक आलेले आहेत, त्यामुळे 100% आपला या आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाण्याच्या जनतेने सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर जो विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की यामध्ये 100% महायुतीच्या बाजूने लोक होते. गणेश नाईक जे आहेत, हे वारंवार एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करतात, संपवण्याची भाषा होते शिवसेनेला. कसं बघता या सगळीकडे, काय तुम्ही उत्तर द्या? बघा, महायुतीमध्ये ज्या गोष्टी बोलत असतात ते समजलं काय की ज्या आपण शिंदेसाहेब याच्यात जास्त महत्त्व देत नाही आहेत आणि पक्षाच्या माध्यमातून आपण पक्षाचं काम करत असतो. कोणाला मोठं व्हायचं असतं त्या माध्यमातून त्याच्यामध्ये चर्चा करत असतात, तर त्यात दुर्लक्ष करतो आम्ही लोक. एकाच पक्ष म्हणजे महायुतीमधले दोन नेते अशा प्रकारे जर टीका होत असेल आणि उपमुख्यमंत्री पदावर जायला आणि पक्षाचं नेतृत्व करत असलेल्या नेत्यावरती टीका होणं, हे तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्यात निर्णय घेतील. अंतिम आमच्या दृष्टिकोन हा विषय चालूच आहे, त्यावर नक्की मुख्यमंत्री याच्यात विचार. सर, मागील काही दिवसांपासून आपण कोकण दौरा करत आहे. सिंधुदुर्गमध्ये अगदी ठाण मानलेला. इथली परिस्थिती पाहिली तर सध्या उपमुख्यमंत्र्यांची सभा देखील आज होते आणि या सभेकडे संपूर्ण या कोकणवासियांचं लक्ष आहे. रत्नागिरीनंतर चिपळूण आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणात सध्याची परिस्थिती पाहता, उभाटा आणि आताची परिस्थिती आणि आपलं राजकीय एक विश्लेषण काय? नाही, मला वाटतं मी 4 दिवसापासून कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये फिरतो आहे. कुडाळ असेल, मालवण असेल, सावंतवाडी असेल, देवगड असेल, या 4ही मतदारसंघात मी फिरतो आहे. आज सन्माननीय आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब यांची जाहीर सभा कुडाळमध्ये होते आणि आजच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीचं सरकार, महायुतीच्या जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकेल याच्यात काही शंका वाटत नाही. मला वाटतं 40 ते 45 सीट महायुतीच्या जिल्हा परिषदेवर येतील आणि पंचायत समितीचा पण त्याच माध्यमातून मला वाटतं त्यांचा विजय होईल. आणि मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये बिनविरोध पण जिल्हा परिषदेत 5-6 सीट झाले आहेत, 10-15 सीट मला वाटतं पंचायत समितीच्या झाल्या आहेत. मला वाटतं खरोखर ही सुरुवात चांगली आहे आणि सन्माननीय कोकणाचे नेते आमचे राणेसाहेब, त्याच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणे असतील आणि आम्ही सर्वच लोक मिळून या माध्यमातून काम करतो. तर आम्हाला वाटतं की इथे चांगलं राणेसाहेबांवरती आणि महायुतीवरती लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. साहेब, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बघितलं जात होतं. ठाकरेंना मानणारा वर्ग या ठिकाणी होता. मात्र आता जर बघितलं तर नगरपंचायत निवडणुका असतील किंवा आता जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत, ठाकरे शिवसेनेचा कोणी मोठा नेता या ठिकाणी आलेला नाही आहे. संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं महाराष्ट्रातच असं वाटतं आहे की उबाटाने ही इलेक्शन सोडून दिली आहे. जिल्ह्यात तर आम्ही बघतो आहे की या जिल्ह्यात एक पण उबाटाचा कुठला नेता फिरत नसल्यामुळे मला वाटतं इलेक्शन त्यांनी सोडून दिलेली आहे आणि ते दिसत पण नाही. त्यांचे उमेदवार पण, कार्यकर्ते पण आपल्या पद्धतीने काम करतात, पण मला वाटत नाही नेत्यांनी सपोर्ट केल्यामुळे, नेत्यात लक्ष घालत नसल्यामुळे त्यांचं पण दुर्लक्ष होतं आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.